विद्यार्थ्यांनो, आपल्या समाजामध्ये स्नेक बाईट लोकांना होत असते. त्याची अनेक कारणे आहे. स्नेक बाईट मेडिकल फील्डसाठी अतिशय चॅलेंजिंग आहे, कारण खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम त्यामध्ये येतात. प्रामुख्याने ते आपण बोलणार आहोत. कारण व्हेनमचा जो इफेक्ट असतो तो अतिशय कठीण व कॉम्प्लेक्स आहे. ते सुद्धा सापाच्या स्पीसीजवर डिपेंड असतो आणि वेळेत उपचार होणे तसेच परफेक्ट ट्रीटमेंट होणे सुद्धा गरजेचे असते. आणि विशिष्ट भागातील असणारे साप व तिथे असलेले औषधं या बाबीसुद्धा महत्त्वाच्या आहे. चला तर बघूया स्नेक बाईटमधील काही प्रॉब्लेम्स. सापाचे व्हेनम हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे, अतिशय जटिल आहे, कारण त्याचे वेगवेगळे परिणाम होत असतात. ते 3 प्रकारचे आहे: न्यूरोटॉक्सिक, सायटोटॉक्सिक अँड हिमोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक मीन्स नर्वस सिस्टीम आणि ब्रेनवर अफेक्ट करतात. सायटोटॉक्सिक मीन्स सेल्स टिश्यूवर अफेक्ट करतात. आणि हिमोटॉक्सिक म्हणजेच ब्लड आणि हार्टवर परिणाम करत असतात. वेगवेगळ्या सापांचे विष हे वेगवेगळे सिम्पटम्स दाखवितात: पेन, स्वेलिंग, ब्लिडिंग, किडनी फेल्युअर, टिश्यू डॅमेज और डायरेक्ट डेथ. तसेच त्या सापाने किती प्रमाणामध्ये व्हेनम विक्टिमच्या बॉडीमध्ये सोडले हेही महत्त्वाचे आहे. म्हणून सापाची स्पीसीज तसेच विषाचे प्रमाण हे ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि तेच नेमकं डॉक्टरांसाठी चॅलेंजिंग आहे. तसेच खूप लोक स्पेशली इन्क्लुडिंग हेल्थ केअर प्रोफेशनल हॅव लॅक ऑफ सफिशियंट नॉलेज. तसेच बरेच लोकांना फर्स्ट एड व ट्रीटमेंटबद्दल नॉलेज नसते. तसेच ते ट्रीटमेंट देण्यात डिले करतात. आपल्या देशात वेळेत ट्रीटमेंट देणं म्हणजे अतिशय कठीण आहे, हे तुम्ही बघता. अशा कितीतरी मूवीसुद्धा त्यावर बनल्या आहेत, तुम्ही बघितल्या असाल सुद्धा. फर्स्ट एड संबंधी अपुरं ज्ञान. स्नेक बाईटमध्ये अनेक अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये अजूनही आहेत, त्यामुळे त्यावर दुसरेच उपाय केले जातात, जसे जादू, मंत्र, पूजा व इतर अघोरी उपाय केले जातात. सापाबद्दल भीती आपल्यामध्ये असतेच. विषारी व बिनविषारी दोन्ही साप असतात. बरेचदा चावा घेणारा साप हा बिनविषारी असतो, परंतु विषारी सापाने जर चावा घेतला तर जीवघेणा ठरू शकतो. आपल्याकडील बरेच लोक असेही असतात की ते पूर्ण ट्रीटमेंट घेत नाही. ट्रीटमेंट ही काही आठवडे तसेच काही महिनेसुद्धा चालू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते बंद करू नये. स्नेक बाईटनंतर बरेच लोक एवढे घाबरून जातात की त्यांचा घसा हा भारी पडतो, त्यांना गीतासुद्धा येत नाही, त्यांना बोलणंसुद्धा कठीण जातं आणि त्यांची स्किन पेल दिसायला लागते, कफ त्यांना व्हायला लागतो, स्वेटिंग येतं, खूप घाम येतो आणि तोंडामध्ये मेटॅलिक टेस्ट येते. हेडॅक तसेच डिझिनेस, ब्लर आईज हे सुद्धा प्रॉब्लेम त्यांचे असू शकतात. WHO ने दिलेल्या रिपोर्टनुसार जगामध्ये 4.5 मिलियन्स टू 5.4 मिलियन्स लोकांना स्नेक बाईट होतो, परंतु 81,000 लोकच त्यामध्ये मरण पावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, घाबरायचे काहीही कारण नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये आउटडोअर असता तेव्हा तुम्ही तुमची काळजी घ्या. विशेषतः जे उष्ण एरियात राहतात, ट्रॉपिकल रिजनमध्ये, डेझर्टमध्ये, आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ग्रामीण भागात राहतात त्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे. स्नेकबद्दल इंटरनेटवरून संपूर्ण माहिती मिळवा. ट्रीटमेंट कशी घ्यायची, फर्स्ट एड कसं करायचं ती संपूर्ण माहिती इंटरनेटवर मिळवा आणि सेफ राहा. स्नेक बाईटनंतर डॉक्टरांची मदत घेणे हा सर्वात योग्य उपाय आहे आणि तोच करावा. फर्स्ट एडबद्दल माहिती मिळवा आणि इतरांना मदत करा. थँक्यू व्हेरी मच.